नमस्कार. मी सोनाली लिखितकर, नक्षत्र ज्योतिषमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पुष्कराज या रत्नाविषयीची माहिती. तर पुष्कराज म्हटलं की सगळ्यांनाच वाटतं आहा हा म्हणजे छान आपल्याला काहीतरी इफेक्ट करून देणार. पण या पुष्कराजला कोणी घालता येतं किंवा त्याचे इफेक्ट आपल्यावर काय काय होतात या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. तर पुष्कराज हे गुरुग्रहाचं रत्न आहे. त्यामुळे त्याला कोणी घालायचं याविषयी पण एक 3 प्रघात आहेत. 3 प्रकारांनी हे रत्न कोणी घालायचं हे ठरवलं जातं. तर पहिला भाग आहे तो म्हणजे राशीनुसार. तर आता हा गुरुग्रहाचं रत्न आहे, त्याच्यामुळे गुरुच्या 2 राशी आहेत, धनु आणि मीन. तर या 2 राशींच्या लोकांनी हे रत्न घातलं तर चालतं. हे एक प्रकारे ही अशी एक म्हणजे मान्यता आहे. दुसरा प्रकार आहे हा म्हणजे कुंडलीनुसार. म्हणजे तुम्ही ज्योतिषाला आपली कुंडली दाखवा आणि मग त्याच्यामध्ये तो पाहिल की तुम्हाला पुष्कराज म्हणजे गुरुग्रहाचं रत्न चालेल की मंगळग्रहाचं चालेल की शनिग्रहाचं चालेल, याप्रमाणे तो ज्योतिषी जे काही सांगेल आपल्याला त्याप्रमाणे तुम्ही विचार करू शकता. तिसरा एक जो भाग आहे पाश्चात्य प्रकार आहे, त्याच्यामध्ये सन साइन्स म्हणजे आता आपल्या ज्या राशी असतात त्या मून साइन्स असतात, चंद्राच्या राशी असतात आणि यांच्या असतात सन साइन्स. सन सायन्स म्हणजे तुम्हाला ते लिंडा गुडमेनचं एक पुस्तक आहे सन सायन्सचं, तर त्याच्यामध्ये दर महिन्याला एक एक राशी त्याप्रमाणे ते घालतात. आता आपल्यालासुद्धा या राशी माहिती आहेत की आपणही म्हणतो की एक एक संक्रमण असतं आपल्याकडे पण एक एक महिन्याचं सूर्याचं. तर त्याच्यानुसार या राशी आहेत 12 आणि त्यामध्ये जी पण आपली सूर्याची रास असेल तर त्याप्रमाणे ते भाग्यरत्न किंवा स्टोन घाला असं पाश्चात्य लोकांची धारणा आहे. पण मला असं वाटतं याच्यामध्ये तुम्ही पण एक विचार करून बघा की फक्त सूर्याच्या 12 राशी किंवा चंद्राच्या आपण ज्या 12 राशी आहेत म्हणतो, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, ह्या ज्या अशा सगळ्या वेगवेगळ्या राशी आहेत आपल्या 12, तर या 12 राशींच्या साठी फक्त 12 प्रकारचं जगामध्ये भविष्य आहे का, किंवा फक्त 12 प्रकारची दुःख आहेत का, किंवा फक्त 12च प्रकारच्या व्यक्ती जगामध्ये असतात का? तर असं नाही. हजारो, लाखो, करोडो प्रकारची माणसं जगामध्ये आहेत आणि प्रत्येकाच्या त्रासाचा प्रकार वेगवेगळा आहे, प्रत्येकाला होणारी दुःख वेगवेगळी आहेत, त्यांचे व्यवसायधंदे तेवढेच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर त्यामुळे कुंडलीवरून पाहणं हे केव्हाही श्रेयस्कर आहे असं मला वाटतं. तर आता समजा आपल्याला एकदा कोणत्याही पद्धतीने तुम्हाला ज्या वाटेल त्यांनी जर तुम्ही एकदा ठरवलं की आपल्याला हे रत्न घालायचं आहे, तर मग आता समजा पुष्कराज निघाला, तर मग आता त्याच्याविषयीची काय माहिती आहे. तर पुष्कराज हा कुठे मिळतो, तर भारतामध्ये हा बऱ्याच ठिकाणी मिळतो. म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीच्या आसपास मिळतो, ओरिसा वगैरे या भागामध्ये आहे. त्याच्यानंतर हिमालयाच्याही काही भागामध्ये पुष्कराज मिळतो. खाली बघितलं तर श्रीलंकेच्या भागातसुद्धा पुष्कराज आहे आणि बँकॉक वगैरे या भागांमध्ये सुद्धा मिळतो. पण आता जर बघायला गेलं तर उच्च प्रतीचे पुष्कराज हे सिलोनचे पुष्कराज हे समजले जातात, म्हणजे श्रीलंकेचे. ते दिसायला थोडेसे फिकट असतात. म्हणजे आता पुष्कराजचे जर रंग बघितले आपण तर पिवळ्या रंगाचा पुष्कराज असतो. पिवळा हा थोडासा डार्क असतो, कधी फिकट असतो आणि कधी अगदी पांढरट रंगाचा पुष्कराजसुद्धा तुम्हाला सापडतो. म्हणजे पिवळा ते पांढरा या रेंजमध्ये त्याचा रंग असतो. आणि जे सिलोनचे पुष्कराज असतात हे दिसायला त्या मानाने तुम्हाला हलके, थोडेसे डल वाटतील किंवा फारसा आकर्षकपणा त्याच्यामध्ये नसतो. पण त्याची किंमतही खूप जास्ती असते आणि त्याची परिणामकारकता पण खूप जास्त असते आणि त्यामुळे त्याचे प्राइसेस सगळ्या वाढलेले असतात. आणि त्या मानाने बँकॉक वगैरे या साईडचे पुष्कराज बघितले तर ते दिसायला खूप सुंदर चमकदार दिसतात. म्हणजे बघितल्यानंतर अगदी माणूस प्रेमातच पडेल त्या खड्याच्या, इतके सुंदर असतात. आणि त्या मानाने किंमत कमी असते, परंतु परिणाम पण तसाच कमी असतो. म्हणजे ह्याचा जर तुम्ही 100% परिणाम धरला सिलोनच्या पुष्कराचा, तर 25-30% परिणाम तुम्हाला बँकॉकच्या खड्यांचा मिळतो, कारण त्याच्यावर ट्रीटमेंट केलेली असते बऱ्याच वेळेला. खाणीमध्ये असे मोठे मोठे पुष्कराचे दगड मिळतात आणि त्याला तासून त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात आणि मग जो भाग असा चांगला असेल तर त्या भागाचा तो खडा बनवला जातो तासून वगैरे. जयपूर वगैरे या भागामध्ये हे तासण्याचे कामंसुद्धा केले जातात बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे तशा तिथे प्रकारच्या फॅक्टऱ्या आहेत आणि त्यामुळे तिथेसुद्धा काही वेळेला खडे आपल्याला मिळतात. परंतु ते चांगले आहेत किंवा नाही हे आपल्याला लॅब टेस्टिंग केल्याशिवाय समजू शकत नाही. कारण अगदी जाणकार व्यक्ती जरी असेल कितीही, तरी तिला कधी कधी नीटसं कळत नाही की हा खरा स्टोन आहे की नाही आहे. कारण की हा जर एकदम लॅबमध्ये वगैरे असे तयारच केले असतील फॅक्टरीमध्ये वगैरे किंवा काचेचे वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये ते पूर्णतः क्लिअर दिसतात आणि म्हणजे ती एक खूण आहे. तुम्हाला पुष्कराज कसा आहे जर तो
खरोखर म्हणजे चांगला आहे का नाही, रिअल आहे का नाही हे ओळखण्यासाठी एक सोपी खूण महत्त्वाची म्हणजे त्याच्या आत तुम्हाला काहीतरी एखाद दुसरी जाळी, रेषा, लाईनी काहीतरी दिसलं पाहिजे. तर ते बहुतांशी खरे आहेत असं आपण म्हणू शकतो. अगदी उच्च प्रतीचा असेल म्हणजे ज्याची अगदी लाखांच्या वर घरामध्ये किंमत असेल तर असा पुष्कराज तुम्हाला कदाचित जाळी विरहित सापडू शकतो, पण ती फार कमी आहेत. जनरली सगळ्यांमध्ये थोडंफार तुम्हाला जाळी वगैरे दिसतेच आणि तीच त्याच्या नैसर्गिकपणाची खूण आहे असं समजायला हरकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा पुष्कराज फायनल केलात की आपल्याला घालायचा आहे, की मग पुढचा प्रश्न येतो हा कोणत्या बोटामध्ये घालायचा. तर तो आपल्या तर्जनी या बोटामध्ये घालायचा, म्हणजे ज्याला आपण इंडेक्स फिंगर म्हणतो त्या बोटामध्ये घालतात. मग कशात घालू बाबा मी हा पुष्कराज, म्हणजे सोनार तर म्हणतात हा सोन्यातच घाला खूप छान इफेक्ट देईल. तसं काही नाही आहे, तुम्ही सोन्यात घाला किंवा चांदीत घाला त्याचा इफेक्ट हा सेमच राहतो. सोनं फक्त महाग असतं त्यामुळे थोडंसं सोनारांचं ते म्हणणं असतं की तुम्ही याच्यात घाला, पण तसा काही फारसा फरक पडत नाही. म्हणजे हे माझ्या अनुभवातून मी सांगते आहे. आज 25 वर्ष जवळजवळ झाले मी या क्षेत्रामध्ये आहे, त्यामुळे ज्या लोकांनी चांदीमध्ये पुष्कराज घातले त्यांना काही कमी इफेक्ट आला आहे किंवा सोन्यात घातले त्यांना खूप जास्त इफेक्ट आला आहे असं काही झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटवर ठरवू शकता की सोन्यात घालायचा की चांदीमध्ये घालायचा, इफेक्ट सेमच आहे. आता कोणत्या बोटात घालायचं सांगितलं, कोणत्या धातूत घालायचा सांगितलं, आता कसा घालायचा, कोणवारी घालायचा. तर गुरुवार हा पुष्कराजसाठी उत्तम दिवस आहे घालण्यासाठी आणि सगळ्यांना तो लक्षात राहण्यासारखा समजण्यासारखा आहे. त्याच्यानंतर सकाळी सूर्योदय झाल्यापासून 1 तासाच्या आत ज्याला गुरुचा होरा आहे असं आपण म्हणतो, तो गुरुवारी जेव्हा गुरुचा होरा हा पहिल्यांदा असतो. असे प्रत्येक ग्रहाचे होरे प्रत्येक दिवशी वेगवेगळे असतात, पण समजायला सोपा, लक्षात राहायला सोपा म्हणून गुरुवारी पहिला जो असेल सूर्योदयानंतर 1 तास तोपर्यंत गुरुचा होरा असतो. तर त्यावेळेला तुम्ही छान अंघोळ विंघोळ करून देवापुढे अंगठी वगैरे ठेवायची आहे, ती धारण करायची आहे. पण त्याच्या अगोदर एक लक्षात ठेवायचं, आदल्या रात्री म्हणजे बुधवारीच रात्री तुम्ही कच्च्या दुधामध्ये, म्हणजे आपण बाहेरून आणलेलं जे दूध आहे ते न तापवता, त्याला कच्चं दूध म्हणतात, तर गाईचं दूध असेल तर फारच उत्तम, तर ते एक अर्धी वाटी दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपली अंगठी ठेवायची आहे आणि ते दुधातली मग सकाळी अंगठी काढायची, स्वच्छ पाण्याने तिला धुवायची, पुसायची. हळदी कुंकू फुलं, आता पिवळ्या रंगाचं फूल असेल तर छानच, अक्षता वगैरे सगळं असं दाखवून त्याची मनोभावे पूजा करायची आहे. आणि हा जो मंत्र आहे वर तुम्हाला येईल, ओम ग्राम ग्रीम ग्रौम सहा गुरवे नमहा, हा गुरुग्रहाचा बीजमंत्र आहे. तर हा जो बीजमंत्र आहे तो किमान तुम्ही 1 माळ म्हणजे 108 वेळा तुम्ही म्हणला पाहिजे आणि मग तुम्ही अंगठी हातामध्ये घाला. अंगठी हातात घेऊन असं म्हणा आणि मग घाला. आणि असा जर तुम्ही रोजच 108 वेळा म्हणलात तर तुम्हाला अजूनच चांगली फळं मिळायला त्याची मदतच होईल. आणि जर काही कारणाने तुम्ही म्हणू शकत नसाल तर सुरुवातीलाच तुम्ही कोणाकडून तरी हे गुरुग्रहाचे जे मंत्र आहेत त्याचं चांगला तुम्ही त्याच्यावर 11,000 21,000 असा छान मंत्रजप त्याच्यावर करून घ्या, तर त्याची पॉवर वाढते. कारण की मी किती वेळा बऱ्याच वेळा लोकांना सांगते की तुम्ही 108 वेळा रोज जप करा, पण ते काही करणं होत नाही. तर कमीत कमी कोणी जर जप करून दिला असेल त्याच्यावर तर निदान थोडा तरी त्याचा फायदा त्याच्यामध्ये राहतो, म्हणून त्या एक प्रकारे तुम्ही त्याचं करू शकता. आणि हे सगळं करून तुम्ही अंगठी हातात घातली की त्याच्यानंतर त्या दिवशी थोडंसं तुम्ही दान द्यायचं आहे. तर काय दान द्यायचं आहे, तर हे जे दान आहे ते म्हणजे 1.25 वाटी चण्याची डाळ, म्हणजे ज्याला हरभरा डाळ म्हणतो आपण, ती 1.25 वाटी गूळ, 1.25 वाटी नाही दिला तुम्ही 1.25 किलो दिला तरी चालेल, तुम्हाला तुमच्या मताप्रमाणे तुम्ही 1.25 वाटी करा, 1.25 किलो करा, काही करा. म्हणजे 1.25 वाटी चण्याची डाळ, 1.25 वाटी गूळ आणि एक पिवळ्या रंगाचा कापडाचा तुकडा. आता पूर्वी ब्लाऊज पीस द्यायचे, पण ते अशा पद्धतीचं नको द्यायला की ज्याचा काहीच उपयोग होणार नाही, ज्याचं ब्लाऊज शिवता येईल अशा प्रकारचा ब्लाऊज पीस. किंवा तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला देणार असाल तर त्यांना पिवळ्या रंगाचं कापड किंवा काही नाही तर हल्ली मी तर म्हणते पिवळ्या रंगाची पिशवी, पिवळ्या रंगाची पर्स, हे काहीही तुम्ही देऊ शकता. पिवळ्या रंगाचा टॉवेल, की त्या वस्तूचा त्या व्यक्तीला उपयोग होईल. म्हणजे अशीच ती नुसती घेतली आणि ती अशीच फेकूनच देण्याच्या लायकीची, अशा पद्धतीच्या गोष्टी देऊ नयेत, चांगल्या गोष्टी द्याव्यात. आणि त्या दिल्यानंतर म्हणजे संध्याकाळी तुम्ही दिवसभरात केव्हाही जाऊन ते गुरुच्या मंदिरात किंवा दत्त मंदिरामध्ये किंवा कोणत्याही व्यक्तीला चांगल्या म्हणजे पूजा वगैरे करणाऱ्या अशा किंवा ब्राह्मण व्यक्तीला हे दान तुम्ही देऊ शकता गुरुग्रहाचं. कारण की प्रत्येक ग्रहाचं दान हे कोणत्या प्रकारच्या व्यक्तीला द्यावं हे धार्मिक ठरलेले आहेत, त्यामुळे ते ब्राह्मण व्यक्तीला तुम्ही दान देऊ शकता किंवा पूजा करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला, पुजारी व्यक्तीला म्हणजे देवळातल्या देऊ शकता. तर अशा प्रकारे हे गुरुचं आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता
हे गुरुग्रहाचं रत्न कोणी घालू नये याविषयी पण थोडं सांगते. आता कुंडलीच्या दृष्टीने काय कसं घालू नये कोणी हे तुम्हाला ज्योतिषालाच विचारावं लागेल. पण एक जनरल आडाखे सांगते. जर एखादी व्यक्ती खूप स्थूल असेल किंवा तिचं सारखं जाड होण्याकडे कल असेल तर त्या व्यक्तीने शक्यतो गुरुचं रत्न घालू नये, किंवा त्याला अगदी काही विशिष्ट कारणासाठी खूपच घालायचं असेल तर ते मात्र ज्योतिषाला विचारून घालावं. किंवा ज्यांना काही कॅन्सरसारखे दुर्धर आजार झालेले आहेत त्या लोकांनी पण गुरुचा पुष्कराज घालू नये. कारण की गुरु हा वाढ दाखवतो कुठल्याही गोष्टीमध्ये, आणि कॅन्सर ही म्हणजे पण एक प्रकारची अनियंत्रित वाढच असते. तर त्यामुळे त्या लोकांनीसुद्धा शक्यतो गुरुचा पुष्कराज घालू नये असा माझा एक अभ्यास आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर अजून विचार करायचा म्हणला आपण गुरुग्रहाचा, तर गुरु हा एक न्यायप्रिय ग्रह आहे आणि एक चांगल्या गोष्टी करण्याचा ग्रह आहे. त्यामुळे जे लोक थोडेसे एक चाकोरीला सोडून करणारे धंदे आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जे व्यवसाय आहे थोडेसे चाकोरीच्या बाहेरचे आहेत आणि ज्याला आपण थोडंसं, काही लोक म्हणतात की हे व्यवस्थित राजमान्य धंदा नाही आहे हा, तर त्या लोकांनीसुद्धा पुष्कराज घालताना विचार करावा. कारण की जर तुम्ही एक ज्याला म्हणतो पांढर पैसा जर तुमचा व्यवसाय नसेल तर मग तुम्हाला तो पुष्कराज थोडासा त्रासदायक ठरू शकतो पुढं जाऊन. तर त्यामुळे तुम्ही एक ज्योतिषाला दाखवून घेतलं तर हे केव्हाही उत्तमच राहील. तर असे आहेत सगळे गुरुग्रहाविषयीच्या रत्नाचे फायदे तोटे आणि सगळ्या गोष्टी. आता पुढच्या भागात दुसऱ्या रत्नाविषयी लवकरच भेटूया. आणि तुम्हाला असंच काही कोणत्या रत्नाविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या रत्नाविषयी जाणून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला अशा प्रकारची माहिती आवडत असेल आणि अजून असे व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. नमस्कार.